Come towards session 10. In this we see the graphs of remaining trigonometric function. बघा कोसाइन, पुन्हा एक्स ॲक्सिसवर काय घेतला मी, अँगल घेतला आणि वाय ॲक्सिसवर त्याच्या व्हॅल्यू घेतल्या. आता तुमच्या टेबलमध्ये बघून सांगा मला, कॉस झिरोची किंमत बघा +1 आहे, 90ला 0 आहे, पायला -1 आहे, पुन्हा 270ला 0 आहे आणि 2π म्हणजेच इक्विव्हॅलंट टू 0 पुन्हा 1 आहे आणि याला पुन्हा व्हॅल्यू 0 येईल. तसंच निगेटिव्हला बघा, कॉस -90, कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही. ओके, कॉस ऑफ -π इक्वल टू कॉस π आणि कॉस πची किंमत आहे -1. 3π/2ला 0, पुन्हा -2π, मायनसला कॉस पॉझिटिव्ह होतो म्हणजे पुन्हा ही किंमत काय आली +1 आली आणि पुन्हा -5/5ला -5π/2ला किंमत 0 येणार. मागच्यासारखा हाही ग्राफ जर स्मूथ हाताने जोडला तर बघा याचा ग्राफ कसा येतो. I make a mistake, not passing through 0, passing through π/2. And this is a graph of cosine function. हा कोसाईनचा ग्राफ झाला. ओके, आता बघा जिथून रिपीट होतं पुन्हा हे फंक्शन कसं आहे, 1 आहे का, नाही. मग 1 साठी आपल्याला काय करावं लागेल, हा ग्राफ पुन्हा रिस्ट्रिक्ट करावा लागेल. मग कुठून, जिथून रिपिटेशन होतं तिथून, जिथून सुरुवात होते रिपीटला तिथून. बघा इथं पुन्हा 2 व्हॅल्यू येतील. इथपर्यंत कसं आहे, प्रत्येकाला एकच किंमत आहे म्हणजे हा पहिला ब्रेक तुमचा काय असेल तो तिकडनं, नंतर इथून इथपर्यंत सेम आला, इथून पुन्हा रिपीट व्हायला सुरुवात झाली. अप्पर सुरू झाला की हा ग्राफ इथून पण कट करू शकतो. एकतर हा ब्रँच घ्या, हा ब्रँच घ्या किंवा हा ब्रँच घ्या, किंवा इथून इथपर्यंत हा वाय ॲक्सिस पण एक ब्रँच आहे, वाय ॲक्सिस पण एक ब्रँच आहे तुमचा. हा नंतर इथून पुन्हा इथपर्यंत सेम आला, इथून पुन्हा रिपीट झाला, हा दुसरा पार्ट. नंतर इथून पुन्हा इथं, म्हणजेच काय केलं, असे वेगवेगळे तुकडे केले. फॉर 1 काय केला, फॉर 1 रेस्ट्रिक्ट डोमेन ॲज, कसा एक्सप्रेस केला, एक केला. इकडे मायनस बघा, -5π/2च्या तिकडे काही -4π -2π, किंवा इथून पुढे घेऊ -2π to -π, इथून इथपर्यंत हा पहिला ब्रँच, किंवा -π to 0 पर्यंत, किंवा 0 to π, नंतर π to 2π अँड सो ऑन. असे वेगवेगळे तुकडे केले. अँड ऑन विच एव्हरी पार्ट, ऑन इच फंक्शन इज 1 अँड ऑन 2 ऑल्सो ॲज युजल. मग आता यापैकी कोणताही एक घेणार आपण. कोणता घेणार, हा घेणार. याला म्हणतात प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. ही कोणती घ्यायची, सगळ्यापैकी कोणती तरी एक घ्यायची. म्हणजेच आता सगळा झाला का, नाही, 0 to π, 0 पासून π पर्यंत. म्हणजे इकडचा ग्राफ पण आपण काय केला, कॅन्सल केला, 0 पासून तिकडचा, आणि इकडे पायच्या पुढचा पण ग्राफ काय केला, कॅन्सल केला. म्हणजेच आता कोसाईन फंक्शन कसं झालं, कुठून कुठपर्यंत झालं, 0 to π पासून कोणती व्हॅल्यू घेतली का, नाही, आणि याची व्हॅल्यू काय आली, -1 to +1, हा डोमेन रेस्ट्रिक्ट केला. आणि आता हे फंक्शन कसं झालं, 1 आणि ऑन टू तयार झालं. आणि मग आपल्याला रिव्हर्स फंक्शन तयार करता येईल रूलनुसार. कसं, तर डोमेन आहे त्याचा रेंज होईल आणि रेंजचा डोमेन होईल 0 to π. आणि असा हा इनवर्स फंक्शन ऑफ कोसाईन ग्राफ. आणि याचा ग्राफ ॲज युजल पुन्हा मागच्यासारखाच येईल. ओके, आता आपल्याला चेंज करायचं आहे. इकडे घ्यायचे आहे व्हॅल्यू, कारण इनवर्स आहे, आणि इकडे घ्यायचे आहेत अँगल. इकडे आपल्याला आता अँगल कुठून घ्यायचा आहे, 0 to π घ्यायचा आहे.
0 to पाय. मग 0ला व्हॅल्यू काय आहे बघा बरं, ग्राफ बरोबर आहे का माझा? कोसाईन फंक्शनचा ग्राफ ऑफ कोसाईन फंक्शन. ओके, यस, असा हा ग्राफ 0 to 1 कसा असेल तो इनवर्स ग्राफ ऑफ कॉस इनवर्स एक्स. इकडे 0, 90, पाय. इकडे काय घेऊ आपण बघा, इकडे आणखी एक व्हॅल्यू घेऊ 0, 90 आणि इथं घेऊ पाय. आणखी एक पॉईंट इंट्रोड्यूस केला फक्त मी का, तुम्हाला मला ग्राफ दाखवायचा आहे. कॉस 0ला व्हॅल्यू 1 आहे, 90ला 0 आहे आणि 180ला व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे हा ग्राफ कसा होईल बघा, हा ग्राफ कसा तयार होईल, असा हा ग्राफ तयार होईल. असा हा तुमचा ग्राफ ऑफ कॉस इनवर्स फंक्शन. ओके, काही शंका? कम टुवर्ड्स ग्राफ ऑफ टँजंट फंक्शन. ओके, टँजंटचा ग्राफ आपण बघूया. ग्राफ ऑफ टँजंट फंक्शन. ओके, दिस इज आवर वाय ॲक्सिस. नाव ह्या टँजंट फंक्शनमध्ये काय झालं बघा, टॅन 0ची किंमत 0च आहे, 90ला किंमत इन्फिनिटी. यावं आपल्याकडे फक्त इथं 1 आहे, इथं -1 आहे. आहे का पुढे व्हॅल्यू? 45लाच 1 होते आणि 90ला इन्फिनिटी व्हॅल्यू येते. माहिती आहे का इन्फिनिटी तर व्हॅल्यू आपल्याला चालत नाही. -π/4ला -1, इथं व्हॅल्यू येईल -1 आणि पुन्हा किंमत येईल इन्फिनिटी. म्हणजेच काय झालं बघा, याचा ग्राफ जर काढायचा ठरला तर इन्फिनिटी, नंतर त्याच्या काही व्हॅल्यू येतील आपल्या √3 वगैरे त्या किमती आणि मग पुन्हा हा इन्फिनिटीपर्यंत जाईल. सिमिलरली π/2च्या पुढे बघा, π/2च्या पुढे बघा, इकडे बघा पुन्हा इकडं इथून म्हणजे हा डोमेन काय झाला, इथून इथपर्यंत रिस्ट्रिक्ट करावे लागेल आपल्याला. हा -90 to +90 असाच पार्ट जर इथून घेतला तर याचाही ग्राफ असा आपल्या बुकमध्ये दिला आहे बघा. पायला येतो आणि मग पुन्हा असा होतो. सिमिलरली इकडे पण आपण घेतलं तर हा ग्राफ बघा, पुन्हा 90ला इन्फिनिटी येतो, मग -πला 0 होईल आणि पुन्हा -इन्फिनिटी येईल. असा हा ग्राफ. मग हाही पुन्हा 1 आहे का? नॉट 1 का बरं असा घेतला? पुन्हा सांगतो मी की टॅन 0ला किंमत 0 आहे, 45ला 1 आहे, पण 60ला बघा √3 आहे. √3 म्हणजे 1.732, कुठंतरी इथं 1.732 कुठंतरी असेल आणि मग आणि पुढे पुढे जाऊन तो 90ला इन्फिनिटी होतो, पण त्याच्या अलीकडे म्हणजे अँगल वाढत जातो. कुठं 90पर्यंत, तर -90ला कमी होतो, याच्या उलट्या. सिमिलरली फॉर दिस. आणि मग हा काय आहे? नॉट 1 आहे. हाही ग्राफ कसा आहे? 1 नाही आहे. आणि मग 1 नाही म्हणून आपल्याला तो रेस्ट्रिक्ट करावा लागेल. आणि कुठपासून कुठपर्यंत मग हा तुमचा रेस्ट्रिक्शन आहे कसा? तर अनेक ब्रँचेस येतील बघा, -3π/2 to -π. आता आपल्याला फक्त मल्टिपल ऑफ 90 नको, ऑड मल्टिपल, -3π/2 to -π/2 इथपर्यंत. पण हे दोन्ही पॉईंट नको का? दोन्ही पॉईंटला किंमत इन्फिनिटी येते, याला -इन्फिनिटी येते, तर याला +इन्फिनिटी नको म्हणून हा पॉईंट. किंवा -π/2 to +π/2 किंवा π/2 to 3π/2 अँड सो ऑन. अशा वेगवेगळ्या ब्रँचेस येतील. पैकी ही जी ब्रँच आहे, ही ब्रँच हिला म्हणतो आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच. म्हणजेच आपण सगळे घेण्याऐवजी काय घेतलं, फक्त टॅनचं. आता कशासाठी? 1/2 साठी आपण फक्त एवढा ग्राफ घेतला, -90 to +90, -90 to +90 एवढाच ग्राफ घेतला का? तर याच्यात फंक्शन प्रत्येक पॉईंटला कसं आहे? वेगळं फंक्शन आहे. आणि व्हॅल्यू काय आली? -90 to +90 आणि व्हॅल्यू -इन्फिनिटी to +इन्फिनिटी, म्हणजेच तुमची रिअल लाईन.
ओके, -92 + 90 का 90 नको आहे. आणि मग आता हे फंक्शन कसं होईल, 1 1 आणि ऑन टू तयार होईल. आणि मग आपल्याला अँड देअरफॉर इनवर्स फंक्शन आपल्याला एक्झिस्ट करता येईल. कुठनं, r -92 + 90 का. तर आपल्याला सगळा ग्राफ घेतला का नाही, तिकडे काय होतं बघा, फक्त r मल्टिपल ऑफ 90 होते. तर आता तसं नाही करता, एवढाच घेतला आणि मग हा झाला तुमचा डोमेन आणि हा झाला तुमचा रेंज कुणाचा, टँजंट फंक्शनचा. ओके, बघा कॉटसाठीची ओरिजिनल रेंज काय होती, n पायच्या पटीतले नको होते, कारण त्या पॉईंटला किंमत इन्फिनिटी येते. ओके, मग तो सोडून आपण पॉईंट घेणार फक्त. ओके, बघूया पुन्हा. आता कॉट 0 तुमच्याकडे टेबल आहे, कॉट 0 अपॉन साइन 0 काय आली किंमत, इन्फिनिटी आली. म्हणजेच ह्या पॉईंटला हा जर एक्सटेंड केला मी, समजा हा रेंज मी थोड्या वेळ बाजूला कर. ओके, तर ही इकडे 1 आहे, तर इकडे इन्फिनिटी किंमत येते. नंतर π/4ला पुन्हा 1 येते, π/4ला व्हॅल्यू 1 येते, 90ला 0 येते. एम आय करेक्ट. आणि 180ला किंमत किती येते, cos π अपॉन साइन पाय, cos π -1 अपॉन 0 -इन्फिनिटी. म्हणजे इकडे व्हॅल्यू पुन्हा काय येते, -इन्फिनिटी व्हॅल्यू येते. इकडे -इन्फिनिटी व्हॅल्यू येते. म्हणजे जर याचा ग्राफ मी ड्रॉ केला तर हा इन्फिनिटीकडून हा 1कडे आला, इथं असा रेस्ट्रिक्ट झाला आणि पुन्हा हा ग्राफ पुढे असा गेला. कॉटच्या उलट्या, कॉटचा 0 to याच्यामध्ये होता, हा इकडे गेला. एवढा दोघांमध्ये हा फरक आहे. असा हा ग्राफ. सिमिलरली पुन्हा आता 0 to π झाला. ओके, पायला किंमत काय आली, -इन्फिनिटी आली. पुन्हा इकडे बघा, इकडे 2πला किंमत काय येते, पुन्हा cot 2π. बघा cot π ऐवजी cos 2π 1 अपॉन साइन 2π 0 इन्फिनिटी. पुन्हा याला किंमत काय आली, 2πला इन्फिनिटी आली. म्हणजे हा ग्राफ जर आपण असा घेतला हा, तर हा तुमचा 0 to π. असाच ग्राफ कुठं होणार, 0 to -π मध्ये पण होणार, तोही असाच बघायला मिळणार आपल्याला, 0 आणि पुन्हा असा हा ग्राफ. असाच π to 2πला ग्राफ आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत, ते पुन्हा बघा. असा हा ग्राफ तुम्हाला बघायला मिळतील. हा इन्फिनिटी आणि मग पुन्हा असा हा ग्राफ, विच इज ऑल्सो कसा आहे, नॉट 1 1 आहे. नॉट 1 1 तुमच्या टेबलमध्ये व्हॅल्यू आहे त्याच्यातनं. मग आता यातली कोणती रिस्ट्रिक्ट करावं लागेल, कसा, -2π to -π. ओके, कारण का दोन्ही टोकाच्या व्हॅल्यू नको, इन्फिनिटी उत्तर येतं. -π to 0 किंवा 0 to π किंवा π to 2π, 2π to 3π असा 180मध्ये. मग एवढ्यापैकी कोणती एक ब्रँच मग ही घ्यायची. कॉटचं काय केलं, आता रिस्ट्रिक्ट केला डोमेन. कोणता घेतला, 0 to π घेतला, 0 to π एवढाच पार्ट घेतला. बाकीचा ग्राफ फिनिश केला. 0 to π जिथून रिपिटेशन होतं तेच ग्राफ पुन्हा आले, त्यातला फक्त एक घेतला. आणि कोणता घेतला, 0 to π प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. आणि याची व्हॅल्यू -इन्फिनिटी ते +इन्फिनिटी जाता येतं. आणि मग याचा रिव्हर्स फंक्शन तयार करता येतो, तो म्हणजे कॉट इनवर्स ऑफ r to 0 to π. पण 0 पण नाही आणि पाय पण नाही, का दोघांनाही किंमत काय येतात, इन्फिनिटी येतात. म्हणजे ते सोडून रिमेनिंग पार्ट हा कॉट इनवर्सचा रेंज आहे. आणि असा हा कोटँजंट, याचा ग्राफ फक्त चेंज करायचं, हा ग्राफ असाच तयार होईल. असा कसा येईल, 0 to π y ॲक्सिसवरती घ्यायची. बघा हा 0, हा π/2, हा π. ओके, पायला किंमत कशी आहे, -इन्फिनिटी आहे. इकडे -इन्फिनिटी, इकडे इकडे +इन्फिनिटी, इकडे -इन्फिनिटी पायला. असा हा ग्राफ येईल. कसा,
आणि असा हा तुमचा इनवर्सचा ग्राफ येईल. फक्त ॲक्सिस चेंज करा, संपला पार्ट. ओके. सेकंडचा ग्राफ बघूया. सेकंडची डोमेन होता आर मायनस ऑड मल्टिपल करा. ऑडला तो इन्फायनाईट येतो, 90ला 3π/2ला -π/2ला -3 ऑड मल्टिपल ऑफ 90ला त्याची किंमत, म्हणजे तो सोडून आणि व्हॅल्यू ही का, तर लेटच चेक. ओके. हा डोमेन रेंज तुमच्याकडे आहे, हा जुना पार्ट. आपल्याला पुन्हा त्याचा ग्राफकडनं बघायचं आहे. आता बघा सेक 0 तुमच्याकडे व्हॅल्यू आहे टेबलमध्ये बघा. सेक 0ची व्हॅल्यू 1 आहे. ओके. सेक 90ला किंमत इन्फिनिटी आहे. सेक 90ला किंमत काय आहे, इन्फिनिटी आहे. ही इन्फिनिटी व्हॅल्यू आहे आणि इथं 1 आहे. असा हा किंमत वाढत वाढत जाऊन आणि मग ती किंमत √2 येईल. बघा 45ला √2 व्हॅल्यू आहे. नंतर 30ला 2/√3 आहे. 60ला 2 आहे. व्हॅल्यू वाढत जाते, 1 2 अँड सो ऑन, व्हॅल्यू वाढत गेली. ओके. आता इकडे 0 to -90ला क्वाड्रंट कोणता येतो, सेकंड क्वाड्रंट येतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यू कमी होत जाते का वाढत जाते. पुन्हा बघा कॉस्टला निगेटिव्हचा इफेक्ट होतो का, नाही. कॉस्ट बघा सेक ऑफ -θ इक्वल टू सेक θ, सेम व्हॅल्यू आहे. म्हणजे यालाही व्हॅल्यू काय होईल, वाढत जाईल. कुठपर्यंत, अप टू इथपर्यंत व्हॅल्यू काय होईल त्याची वाढत जाईल. मल्टिपल ऑफ 90 हा इन्फिनिटी वाढत जाईल आणि मग पुन्हा ही व्हॅल्यू येईल. हा तुमचा ग्राफ आहे. म्हणजे कसा आहे, याची व्हॅल्यू बघा इथपर्यंत आली का, व्हॅल्यू 1पेक्षा मोठी आली. किंवा इकडे बघू आता, हा पुढचा रिस्ट्रिक्शन बघूया. 0 to π/2 π/2 to 3π/2 बघा पुन्हा इथं कॉस सेक पाय. सेक पाय म्हणजेच 1/cos पाय आणि व्हॅल्यू किती आहे, -1. ही तुमची व्हॅल्यू आहे -1. एम आय करेक्ट. हा तुमचा रिस्ट्रिक्शन आहे -1. नंतर व्हॅल्यू ही -1 आहे. मग आता -0 to π/2 to π/2 to π सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस्ट निगेटिव्ह आहे. कॉस्ट निगेटिव्ह म्हणजे सेक निगेटिव्ह, म्हणजे ही व्हॅल्यू निगेटिव्ह होत जाते आणि मग ही व्हॅल्यू अशी ही -∞ टू आणि पुन्हा इकडे पण निगेटिव्ह होत जाते +∞. सिमिलरली पुन्हा पुढच्यासाठी किंवा असंच इकडे घेतला तर याची ही व्हॅल्यू कशी येईल, पुन्हा बघा मायनसला फरक पडत नाही. पुन्हा ही व्हॅल्यू काय येईल, -π येईल. पुन्हा ही रिपिटेशन होईल आणि पुन्हा व्हॅल्यू असा ग्राफ, असे हे ग्राफ्स येतील. पुन्हा हा 1 1 ऑन 2 आहे का, नाही. आपल्याला रिपीटेड भाग कट करायचा आहे. आता मेन पार्ट आहे, मेन पार्ट आहे. आता डोमेन काय घ्यायचा, तर रिपिटेशन होईल तिथून कट करायचा. हा इथून कट केला, नंतर इथूनही रिपिटेशन झालं, हाही पार्ट रिपीटेड कट केला. ओके. कोणता पार्ट झाला आता बघा बरं, कुठून झाला, कुठून ग्राफ झाला, -π/2 माझ्याकडनं काहीतरी, हा इथं बरोबर आहे. काय झाला मग याचा डोमेन बघा बरं. आता डोमेन काय घेतला आपण, सेक फंक्शनचा डोमेन कोणता घेतला, येस कोणता घेतला, किंवा हा घेऊ, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा पार्ट घेऊ, म्हणजे इकडचा पार्ट कट करू इथून, आणि हा पार्ट म्हणजे डोमेन काय झाला 0 to π. पण त्याच्यामध्ये कोण डोमेन केला, सेकचा रिस्ट्रिक्ट कसा केला बघा, 0 to π बरोबर आहे. त्याच्यामधनं कोण रिस्ट्रिक्ट केला, 90 सोडून दिला का, 90ला किंमत इन्फिनिटी येते. एम आय करेक्ट. आणि म्हणून हा सोडून हा पार्ट, हा झाला तुमचा डोमेन. आणि मग आता आणि याची व्हॅल्यू काय आली, व्हॅल्यू काय आली, >1 आणि व्हॅल्यू तीच राहिली कोणती, r -1 to -1 पेक्षा लहान किंवा +1 पेक्षा मोठी. या इंटरव्ह्यूमध्ये इथं 1 1 ऑन टू नाही बघा, कुठेही रिपिटेशन नाही म्हणून हा. आणि मग आता आपल्याला रिव्हर्स फंक्शन जाता येईल, सेक इनवर्स ऑफ, याचा डोमेन येईल r -1 +1 अँड दॅट इज, हा झाला डोमेन आणि रेंज आला तुमचा
0 to pi minus pi upon 2. 0 to pi upon 2. ओके, कारण सेक 0ला पण 1 आणि याला पण 1पेक्षा मोठ्या व्हॅल्यू किंवा -1पेक्षा कमी व्हॅल्यू. ओके, सिमिलरली फॉर कोसेक फंक्शन, कोसेकचं डायरेक्ट लिहितो आहे. मग कोसेकलाही आपल्याला डोमेन रेस्ट्रिक्ट करावं लागेल. कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे? साईनचा रेसिप्रोकल आहे. मग साईनचा रेसिप्रोकल आहे तर याचा डोमेन काय घेणार? -π/2 + π/2 -0 आणि व्हॅल्यू मात्र त्याच येणार -1 to 1. आणि मग याचा इन्व्हर्स येणार कोसेक इन्व्हर्स ऑफ r -1 to 1 to -π/2 to +π/2 एक्सेप्ट 0. 0 सोडून हा पार्ट आणि हा झाला त्याचा रेंज. आणि असे हे डोमेन आणि रेंज आणि असे हे आपल्याकडे जे ग्राफ दिले त्यांची मिनिंग. आता याचं तुम्ही फारसं सिरियस घ्यायचं काही कारण नाही. आपल्याला याचं फक्त डोमेन आणि रेंज इन्व्हर्स फंक्शनची लागेल. ओके, त्याचेही प्रॉब्लेम खूप किरकोळ आहेत. खूप कमी प्रॉब्लेम्स आपल्याकडे या डोमेन आणि रेंजवरती आहे. पण ज्यांना JEE द्यायची आहे, IITची एक्झाम द्यायची आहे, त्यांच्यासाठी हे ग्राफचा स्टडी, ग्राफ कसा कुठून वाढत गेला, काय होत गेला, बुकमध्ये छान दिले, तर ते तुम्ही बघू शकता. त्याचा उपयोग तुम्हाला तिकडे होईल. म्हणून या पार्टला मी एवढा वेळ दिला, बाकी याच्यात फारसं काही नाही. ओके, मग आता डोमेन आणि रेंज ऑफ इन्व्हर्स फंक्शन, इकडे इन्व्हर्स फंक्शन, इकडे डोमेन आणि रेंज आणि मग याचा टॅब्युलेटेड फॉर्म आपण बघणार आहोत. ओके, पहिल्यांदा साईन इन्व्हर्सचा डोमेन काय आला होता? -1 to 1 आणि याची व्हॅल्यू -π/2. आता उलटा प्रवास आहे, इकडे व्हॅल्यू येतील, इकडे अँगल येतील. कॉस इन्व्हर्स व्हॅल्यू तीच आहे -1 to 1, पण काय आला? 0 to π आला. नंतर घेतला आपण टॅन इन्व्हर्स. टॅन इन्व्हर्सची काय आला होता? तिकडे रेंज r आली होती, r, आणि इकडे व्हॅल्यू कोणती घेतली माहिती आहे ना? -90 to +90. याच्यात -90 + 90 आहे, याच्यात सोडून आतला पार्ट आहे. नंतर कॉट इन्व्हर्सची रेंज r आहे, याचाही काय घेतला होता आपण? पुन्हा 0 to π. नंतर सेक इन्व्हर्स आत्ताच बघितलं आपण शेवटी. सेक इन्व्हर्सचा डोमेन आणि रेंज काय आहे माहिती आहे ना? सेक इन्व्हर्सचा डोमेन काय घेतला होता आपण? रेंज काय होती? व्हॅल्यू रेस्ट्रिक्ट केली होती. कोणती माहिती आहे ना? सेक -0 to π -π/2 आणि इकडे व्हॅल्यू काय आल्या? r -1 to +1. सिमिलरली कोसेक इन्व्हर्स ही व्हॅल्यू तीच होती, इकडे फक्त काय झाला? -90 to +90 एक्सेप्ट 0. आणि असा हा डोमेन आणि रेंज. तर याचा उपयोग कुठं होतो? तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, असा एक प्रॉब्लेम येऊ शकतो 2 मार्काला. तेव्हा साईन म्हणजे व्हॅल्यू याच्यामध्येच आली पाहिजे, कॉसची, टॅनची याच्यामध्येच आहे, आणि पुढचे काही प्रॉब्लेम्स आहे, प्रॉपर्टीज आहे, तेव्हा याचा उपयोग होईल. पण यावर्षी तुम्हाला प्रॉपर्टीचे प्रूफ नाहीत, पण प्रॉपर्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आहेत. तर असा हा आपला पार्ट. ओके, तर असा हा तुमचा इन्व्हर्स फंक्शन. नाव इन नेक्स्ट पार्ट वी टर्न टुवर्ड्स इट्स प्रॉपर्टीज. ओके.